धनगर नावाचे गोळीबाबरी जात अनेक वर्षापासून त्यांच्या हक्काचं एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून गेले 50 वर्षापासून आंदोलन करत आहे, मागणी करत आहे। 2014च्या निवडणुकीच्या आधी विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी धनगर समाजाच्या आंदोलनामध्ये येऊन या भोळ्या बाबड्या धनगर समाजाला एक शब्द दिला की तुम्ही आम्हाला सत्तेत बसवा, काँग्रेस राष्ट्रवादीला घरी पाठवा आणि आम्हाला सत्तेत बसवा आणि सत्तेत बसवल्या पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ असा शब्द दस्तूरखुद्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला। असा शब्द का देता हे पण त्यांनी विश्लेषण केलं। त्यांनी सांगितलं की धनगर आणि धनगर हे दोन्ही एकच आहेत, याचा आमचा अभ्यास पूर्ण झालेला आहे, त्यामुळे आता अभ्यासासाठी आम्हाला मुळीच वेळ लागणार नाही, म्हणून तुम्ही आम्हाला सत्तेत बसवा, आम्ही तुम्हाला आल्या पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ। परंतु कॅबिनेट सत्तेत आल्या त्यांनी घुमजाव केला, या समाजाची फसवणूक केली आणि या समाजाच्या वतीने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स नावाचा अभ्यासगट नेमला आणि 4 वर्षे वेळ काढून केला आणि आता हा अहवाल येऊन 3 महिने झालेले आहेत आणि आज ते सांगतायत की आम्ही धनगर समाजाला आरक्षणाची अंमलबजावणी नाही करू शकणार, जे काय आम्ही करणार फक्त आम्ही शिफारस करणार, आमची मागणी शिफारशी मुळीच नाही आहे। यापूर्वी अनेक शिफारशी झालेल्या आहेत, प्रत्येक वेळी शिफारस परत आलेल्या आहेत, आता 450 शिफारशी तिथं पेंडिंग आहेत आणि जर आता शिफारस पाठवली पुढची 20 वर्ष आम्हाला आमचा नंबर लागत नाही। अशा प्रकारे या समाजाचा भोळ्या भाबड्या समाजाचा फसवणूक करण्याचा घाट हे सरकार करत आहे। चंद्रकांतदादा पाटील सांगत आहेत की शिफारस आम्ही केंद्रीय आयोगाला करणार आहे, म्हणजे हा आयोग बसला वाणगुटे आता तो आणि आमच्या पेक्षा बसवायचा हा घाट चंद्रकांतदादा पाटलांचा आहे आणि म्हणून हा धनगर समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे, त्याचा जाहीर निषेध आम्ही करत आहे। एकीकडे तुम्ही मराठा समाजाचा आरक्षणाचा अहवाल एका दिवसात मान्य करताय, त्यांचं आरक्षणासाठी एका दिवसात बिल मंजूर होऊ शकते, अध्यादेश निघू शकतोय, मग धनगर समाजाचा धनगर आणि ड आणि एकच असल्याचा अध्यादेश एका दिवसात का निघू शकत नाही, म्हणून या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या दिवसामध्ये हा धनगर समाज रस्त्यावर उतरून शिमगा आणि होळी केल्याशिवाय या महाराष्ट्रात बसणार नाही आणि 19व्या गणसंग्रहामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारला घरचा रस्ता सुद्धा दाखवल्याशिवाय धनगरांची कोण स्वस्त बसणार नाही असा इशारा आपल्या माध्यमातून मी या देवेंद्र सरकारला देत आहे।